गणपती बाप्पा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता के हा जो आहे माता के या परिसरासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे। 23 नोव्हेंबरला नालासोपारा आणि वसई विधानसभेमध्ये आपले लाडके आमदार राजन नाईकजी आणि स्नेहा दुबे या दोघी निवडून आल्या आणि नालासोपारा विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने जो विकास हवा त्याची सुरुवात झाली। मागच्या 1 वर्षभरामध्ये अनेक प्रकल्पांना गती मिळालेली आहे। म्हणजे आपला आचोळ्याचं सगळ्यात मोठं मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे त्याची जागाच आपल्या ताब्यात नव्हती। ती जागा जवळपास 21 ते 25 कोटी मूल्याची जागा विनामूल्य शासनाकडून महापालिकेला हस्तांतरण करत देण्यासाठी आपले आमदार राजन नाईक यांनी पाठपुरावा केला आणि ती जागा महापालिकेच्या ताब्यात आली। त्याच पद्धतीने 4 आरोपीचा जो विषय आहे तोही नजीकच्या काळात त्याचा पाठपुरावा सुरू आहे। नजीकच्या काळात त्याचंही भूमिपूजन होईल। त्याच पद्धतीने म्हणजे केवळ रस्त्याचे विषय नाही तर आपण 1 महिनाभरापूर्वी गार्डनसाठी जे गार्डनचा प्लॉट रिझर्व होता तो रिझर्व मोकळा करून त्या ठिकाणी आपण गार्डनसाठी कंपाऊंडिंगचं कामासाठी आपण भूमिपूजन केलं। रस्त्याची कामं सुरू आहेत। त्याचसोबत आता हे एवढं मोठं प्रशस्त मैदान या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये मैदानाची आवश्यकता होती पण मैदान मिळालं नाही। आता या ठिकाणच्या लोकांसाठी हे मैदान उपलब्ध होत आहे आणि माननीय आमदारांनी या ठिकाणी काही सूचना आहेत की केवळ क्रिकेट नाही तर कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन यांच्यासाठी पण आपल्याला काही वेगळी जागा द्यावी लागेल। तर आपल्या या पाठच्या भागात खूप मोठी जागा आहे जी या मैदानाचा भाग आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळासाठी आपल्याला सुविधा उपलब्ध करून देता येतील अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही या परिसरातल्या लोकांसाठी हे भव्य मैदान जे या ठिकाणी आता केवळ लोकांना खेळायचंच आहे सगळ्यांसाठी हे ओपन असं मैदान आहे। हे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीप्रस्थ असेल, यशवंतगौरव, समेळपाडा, साईनगर आणि निळेगाव हा सगळा भाग ह्या मैदानाचा उपयोग करू शकतो त्या सर्वांच्या नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्याची विनंती करतो। आणि आपल्या सोपारा गावचे सुपुत्र आणि त्यांनी मोदीजींचा विचार हाच खरा विचार आहे आणि हे मान्य करून आणि हे मानून भारतीय जनता पक्षामध्ये 4 दिवसा अगोदर प्रवेश केलेला आहे। त्यांना सोपारा गाव असेल, समेळपाडा आणि हा सगळाच भाग नाला सोपारा त्यांना ओळखत नाही असं कोणी नाहीये। असे राजूजी ढगे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम, भारत माता की जय। आपले लोकप्रिय आमदार राजनजी नाईक यांच्या कार्याला आम्ही अभिप्रेत होऊन आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। आता जेवढी उरलेली कामं आहेत ते करतीलच। आम्ही त्यांच्या जोडीला आहोत, आम्ही त्यांचा पाठपुरावा पण करू आणि आई भवानी त्यांना उदंड आयुष्य व ताकद देव की लोकांसाठी त्यांनी काम करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। हे खेळाच्या ग्राउंडचं आज जे लोकार्पण झालंय त्याच्यासाठी आणखीन सुविधा आणि आणखीन लोकांसाठी वेगवेगळे खेळाचे प्रकार करण्यासाठी आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे। तर त्याच्यासाठी पण आपण पाठपुरावा करून लोकांना जी उपयोगी कामं आहेत ती आपण करूया। एवढं बोलून माझे 2 शब्द पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या या नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्थ संकुल येथील खेळाचं मैदानाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या मैदानाच्या बाजूलाही रोपवाटिका होती, तिथेही जागा आहे। येणाऱ्या काळामध्ये रोपवाटिका कशी शिफ्टिंग करता येईल
आणि बाजूला कसं मोठं गार्डन आणखीन वाढवता येईल, प्लेग्राऊंड वाढवता येईल, ह्यासाठी निश्चितपणे आपण सगळ्यांनी प्रयत्न करणारच आहोत. ह्या भागामध्ये संपूर्ण नालासोपारा, वसई विरार असेल, महापालिका क्षेत्र असेल, 872 एकूण जे आरक्षण आहेत त्यापैकी 329 आरक्षणावरती अनधिकृत बांधकाम झालेलं आहे. 56-57 महापालिकेने जागा ताब्यात घेतल्यात, आरक्षण ताब्यात घेतली आहेत आणि त्याच्यातलेही काही या जागेवरती अतिक्रमण झाली आहेत. पण जेव्हा मी आमदार झाल्यानंतर मला समजलं तेव्हा महापालिकेकडे पाठपुरावा केला. आता मनोज पाटील आहे, त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा केला. त्या गार्डनचंही, त्या गार्डन आणि त्या प्लेग्राऊंडचंही फेन्सिंगचं काम चालू होईल. इथलं काम पूर्ण झालेलं आहे. इथे जे कचरा वगैरे आहे जे आहे ते चकाचक होऊन इथे आपण सिनियर सिटीजनला फिरण्यासाठी पथवे करणार आहोत. आणि नुसता पथवे नाही तर त्यांना संध्याकाळी तासभर बसता येईल. इथे खेळणारी, बागडणारी, धावणारी, आवाज करणारी, हास्यकल्लोळ करणारी मुलं ते जेव्हा त्यांच्या डोळ्याने बघतील तेव्हा त्यांना निश्चितपणे मनाला समाधान होईल, त्यांचा बीपी कमी होईल, त्यांचं शुगर कमी होईल. दुर्दैवाने 300, 350, 400 स्क्वेअर फीटच्या, 500 स्क्वेअर फीटच्या घरात राहतं आणि तेच चेहरे बघणं आणि मुलं जर त्यांनी बघितली तर त्यांना निश्चितपणे वाटेल त्यांच्या वाचनालय असेल, त्यांना पिण्याचं पाण्याची व्यवस्था असेल आणि आरोग्यासाठीही त्यांची चांगली काळजी महापालिका घेईल. कारण येणारी महापालिका ही भारतीय जनता पार्टीचीच असणार आहे. आणि आमचे मित्र ढगेसाहेब असतील, आमच्या दिवेकरताई असतील, यांनी 3-4 दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. जगातली सर्वात मोठी पार्टी, देशातली सर्वात मोठी पार्टी, महाराष्ट्रातली सर्वात मोठी पार्टी आणि गेल्या वर्षा अगोदर 23 नोव्हेंबरला या वसई विरार मागे असलेली परंतु 23 तारखेनंतर कायमच पुढे राहणारी भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी पार्टी. भारतीय जनता पार्टीचा आपण विधानसभेमध्ये या विभागात आपल्याला 48% मतं मिळाली. 48% मतं आपल्याला मिळाली. पण आता आपली लढाई 58% असेल. आपण 58% आपल्याला मतं घ्यायची आहेत. 10% मतं वाढवायची आहेत. आपल्याला मतं वाढणार आहेत कारण आपण लोकांची मनं जिंकलेली आहेत. आणि जेव्हा मनं जिंकतो तेव्हा मतं ऑटोमॅटिक त्याचं परिवर्तन, मनाचं परिवर्तन मतावरती होतं याचा मला ठाम विश्वास आहे. देशाचे लाडके पंतप्रधान आपल्या तरुणांना नॅशनल नाही तर इंटरनॅशनल पर्यंत खेळण्यासाठी प्रोत्साहन करतात. अनेक योजना आखलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने मी एकदा महापालिकेमध्ये भाषण करताना तुमच्यापैकी होते अनेक, तुम्हाला 2010 ते 15च्या काळात मी नगरसेवक असताना सांगितलेलं की या नालासोपारा, वसई विरारची मुलं जर पांगळी झाली तर त्याचं पाप नगरसेवक म्हणून आपल्याला लागणार आहे. कारण 2 बिल्डिंग मधलं अंतर 2-2.5 फूट 3 फूट, रस्ते तर नाहीतच, मुलांना खेळण्यासाठी, बागडण्यासाठी मैदान नाहीत. आणि मुलं जर खेळली नाहीत, बागडली नाहीत, धावली नाहीत तर त्यांचं शरीर हे मजबूत कसं होणार? तर होणार नाही. आणि ह्यासाठी जर आपण प्रयत्न केले नाहीत तर त्याचं पाप नगरसेवक म्हणून आपल्यावरती येईल. त्यावेळेला मी नगरपालिकेमध्ये भाषण करताना सांगितलं. आणि म्हणून मी आमदार झाल्यावर ठरवलं, मनोजशी बोललो, बाकी सगळ्यांशी बोललो की चांगलं काम आपल्याला ह्या विभागामध्ये करायचं आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान असतील, सिनियर सिटीजनला बसण्यासाठी गाडं असेल. हॉस्पिटलचं सांगितलं की 22 कोटीची जागा राज्य सरकारने विनामूल्य दिली. रेल ओव्हरब्रिज असतील, नजीकच्या काळामध्ये 100% होणार आहे. रिंग रूट असेल, आपण आता ह्या नालासोपाराच्या सरकार ह्या महापालिकेचं हॉस्पिटल आहे तिथून बाहेर जायला, वसईला जायला आपण एक रोडची मागणी केली आहे. त्याचा सर्वे आता होईल आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता तिथून येणाऱ्या काळात होईल. म्हणजे आपल्याला सोपाऱ्यातून धनंजय स्टॉप मधून घास रोड मधून अडखळत जावं लागतं, ट्रॅफिक जाम असते तासन-तास, ते नजीकच्या काळामध्ये बिलकुल लागणार नाही. हे कामं आपण करायची आहेत. पण विधानसभा आपल्याला मिळाली, लोकसभा आपल्याला मिळाली, सगळ्यांनी काम केलं. पण आता आपल्याला अधिक प्रकर्षाने जोर लावून काम करायचं आहे. आपल्याला भारतीय जनता पार्टीला जिंकवायचं आहे. आपल्याला कमळाला जिंकायचं आहे.
आपल्याला कमळ जर इथे आलं तर देशामध्ये भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे आणि वसई विरारमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर, महायुतीची सत्ता आल्यानंतर एक चांगला विकास कसा होतो. आपल्या आजूबाजूच्या महापालिकेमध्ये मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, या महापालिकेने गेल्या 10-15 वर्षामध्ये जो विकास केला, MMRDA यांनी जो करोडो रुपये निधी इथे दिला, त्या महापालिकेला दिला, परंतु दुर्दैवाने आपल्या महापालिकेच्या वाट्याला काही आलं नाही. पण आता आम्ही दोघं आमदार आहोत, तरेसाहेब आहेत, आम्ही 3 आमदार आहोत या भागातून. खासदार आपले आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा ठाम आशीर्वाद या वसई विरारवरती आहे, आपल्या सर्वांच्या वरती आहे. त्यांचं बारीक लक्ष या इथे आहे. त्यामुळे चांगला विकास येणाऱ्या वेळेत कोण करू शकत असेल तर तो भारतीय जनता पार्टीच करू शकते. आणि त्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. आम्हाला कोणाला नगरसेवक करायचं नाही, आम्हाला कोणाला महापौर करायचं नाही, किंवा आम्हाला स्थायी समिती सभापती अध्यक्ष सभापती करण्यासाठी नाही. आम्हाला ही सत्ता पाहिजेच आणि ही सत्ता जनकल्याणासाठी पाहिजे. ज्या उद्देशाने जनसंघाची स्थापना त्यावेळेला झाली 1951 ला आणि भारतीय जनता पार्टीची 6 एप्रिल 1980 साली बांद्रा रेकमेशनला स्थापना झाली, त्या स्थापना एकाच उद्देशाने पक्षाची झाली, नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड, सेल्फ थर्ड. आम्ही राष्ट्र प्रथम बघणार आहोत आणि इथे आम्ही वसई विरारचा विकास आम्ही बघणार आहोत आणि ह्या उद्देशानेच आम्ही निवडणूक लढतो. म्हणून एक पद लोकांना आम्ही मागणार आहोत. आता प्रत्येक भागात 4-4 मत आहेत, पण आम्हाला मत का द्या, या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी द्या. या भागातल्या शाळा आणि हॉस्पिटल, सरकारी महापालिका, जिल्हा परिषद हॉस्पिटल, महापालिका द्या. त्यात अंतिम ठराव चालू आहे आणि त्याचा विकास करू. आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी एक मत आम्हाला द्या. आम्हाला चांगले रस्ते, आता खड्डेच आहेत, परंतु येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये खड्डा मुक्त वसई विरार होणार आहे. पावसाळा 6 महिने पावसाळा होता आणि अगोदर केलेले रस्ते खराब असल्यामुळे ते रस्ते टिकले नाहीत. पण आता आपण कॉन्क्रीटचे रस्ते चालू करतो, म्हणजे जे टेम्पररी असतील ते पॅचवर्क केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते. आता 5 रुपये वडापाव तुळी नाक्यावर आतमध्ये जाणार रस्ता कॉन्क्रीट होईल, छेडा मार्ग कॉन्क्रीट होईल, असे हायवेवर येणारे रस्ते कॉन्क्रीटचे होतील. म्हणजे महापालिकेचा 150, 200, 250 कोटी जो बघा पॅचवर्क साठी जातो तो बंद करून आपण सर्व रस्ते कॉन्क्रीटचे करणार आहोत. ह्यासाठी आम्हाला मत पाहिजे. आम्हाला मत सिनियर सिटीजन असेल त्यांना चांगला बगीचा बसण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी, गार्डन बनवण्यासाठी आम्हाला मत पाहिजे. यासाठी आम्ही लोकांकडे मत मागतो आणि मला ठाम विश्वास आहे, लोक अनेक वर्ष सत्ताधाऱ्यांना बघितलं, सत्ता इलेक्शन आलं की पाणी देणार, रस्ते देणार, गटर देणार, मुलांना खेळण्यासाठी बगीचे देणार, गाडा देणार, पण आता लोक कुठलाही भूलथापाला बळी पडणार नाहीत. आमचा प्रयत्न हा आहे की जे ते झोपडीत राहतात, चाळीमध्ये राहतात, त्यांना त्यांच्या मालकीचं घर मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही SRA इथे अंमलात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न चालू आहे. क्लस्टर योजना असेल, जी घरं लोक राहतात त्या चाळी पडल्यानंतर तो मालक जागा होतो आणि सांगतो माझी जागा आहे, तुमचं काय हक्क नाही. पण हे सरकार भाजपचं सरकार आहे. आदरणीय बावनकुळे साहेब या राज्याचे महसूल मंत्री आहेत, आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे नेते आहेत, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. त्या घराचा 7-12 वर्टिकल करून त्या मालकी हक्कावरती त्या राहणाऱ्या जे राहतात लोक त्यांची नावं त्या मालकी हक्कामध्ये येणार, इतर हक्कामध्ये त्यांची नावं येणार. ते घरापासून वंचित राहणार नाहीत. त्यामुळे जे चांगलं करणं शक्य आहे ते आपण करतो आहोत. आमदार म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येणार आहेत तेही अधिक प्रभावीपणे, अधिक चांगल्या प्रकारे काम निश्चितपणे करणार आहेत. त्याची सुरुवात ही झालेली आहे. एक प्ले ग्राउंड असेल इथे, मी सांगतोय मनोज पाटील आणि बाकी सांगतो इथे चांगल्या मोठ्या मॅचेस भरवा येणार 2-4 दिवसात. त्या पोलीस स्टेशनचं मागचं प्ले ग्राउंड 8 महिने बंद, 4 महिने चालू, गुडघाभर पाणी, आजही तिथे पाणी आहे. मी महापालिकेत सांगितलं टेंडर काढलेलं असंच बसलो होतं, तातडीने काम चालू केलं पाहिजे. आता 5 वाजता त्याचंही भूमिपूजन, 5-5:30 ला त्याचंही भूमिपूजन, म्हणजे त्याची भरणी करून त्याला कंपाऊंड करून मुलांना खेळलं पाहिजे ना. अरे मुलं खेळताना जर बघितली तर किती आनंद होतो.
परंतु दुर्दैवाने ह्या प्लेग्राऊंडकडे गार्डनकडे लक्ष दिलं गेलं नाही. या स्टेशन एरियामध्ये अँब्युलन्स दुर्दैवाने काही अपघात घडला तर पायी चालणं, अँब्युलन्स जाणं सोडाच, पण पायी चालता येत नाही. अशा प्रकारे स्थिती गेल्या अनेक वर्षापासून आहे. भाजी विक्रेते, मच्छी मार्केट, लोकांना मार्केट नाही, मार्केटच्या जागेत हॉस्पिटल केलं आणि मार्केटवाल्याला, मच्छीवाल्याला रस्त्यावर अजूनही ठेवलेलं आहे. त्याला 500-600 रुपये प्रतिदिन भरावे लागतात. ह्या सर्वांसाठी उपाय असेल तर एकच उपाय, भारतीय जनता पार्टी आणि त्याची निशाणी कमळ. अधिक बोलत नाही, जास्त वेळ घेत नाही, 2-3 ठिकाणी अजून जायचं आहे. मी सगळे आमचे पत्रकार मित्र उपस्थित आहेत. आम्ही जर चुकीचं करत असू तर जरूर आम्हाला ठोका, पण आम्ही चांगलं करत असू तर जरूर जनतेपर्यंत दाखवा आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात. या नालासोपाराच्या जडणघडीमध्ये, या नालासोपाराच्या विकासमध्ये आपला महत्वाचा रोल आहे. आपली भूमिका महत्वाची ठरत आहे. त्यामुळे आपणही आमचं चांगलं काम लोकांपर्यंत पोहोचवताच अधिक पोहोचवा अशी या निमित्ताने आपणास विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद. आमदार साहेब बोल रे, ये क्या बात है दादा. जोर से अरे उभा फुटलाय, क्या बात है. अरे वाह 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 वाह, भारत माता की ये होगा या लोगों को सुविधाएं भी मिलेंगी? हम जो बोलते हो करते हैं. हमारे पास पुरावा है, वर्क ऑर्डर है, तो सब हो गया ना. और ये निधि जो, बहुत से काम का निधि जो आया है ना, वो राज्य सरकार ने, उनका जो टाउन प्लान डिपार्टमेंट है, नगर विकास, उसमें से आया है, नगरोत्थान से आया है, दलितेतर से आया है, पर्यटन से आया है, जिला परिषद जो ये है कलेक्टर ऑफिस, वहाँ जिला नियोजन समिति रहते हैं, उसमें से आया है. मेरा आमदार फंड से बाकायदा उसमें जो करस्पॉन्डेंस मैंने किया है और उनका GR है वो भी उसके साथ साथ है. और जो पानी की लाइन बिछा रहे हैं ना, वो केंद्र सरकार ने अमृत योजना टप्पा 2 के तहत करीबन 480-90 करोड़ के आसपास, 500 करोड़ रुपए के आसपास वो पैसा दिया है. और वो पानी जो आया है ना, वो पानी MMRDA ने 1950 करोड़ रुपए खर्चा करके नालासोपारा, वसई विरार और मीरा भाईंदर, ये दोनों को पानी दिया है. इन पानी की जो पाइपलाइन है, इनका काम कब तक पूरा हो जाएगा और कब लोगों को इसका लाभ होगा? 1-1.5 महीने, 2 महीने लगेंगे. कंक्रीट का रास्ता है, बीच में रास्ता ये है, खुदाई है, ट्रैफिक है, वो सब देखते हुए 1-1.5 महीने में पानी की लाइन का काम पूरा हो जाएगा. और इस एरिया के लोगों को पर्याप्त मात्रा में WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के हिसाब से जो 130-35 लीटर पानी पर हेड हर व्यक्ति को देना पड़ता है. अगर देश के लाडले प्रधानमंत्री का संकल्प है, उन्होंने एक भी घर जिसमें ऐसा नहीं बचेगा जिसमें नल, हर घर शुद्ध जल नहीं आएगा. 18 करोड़ लोगों को देश के प्रधानमंत्री ने जल दिया. कितने करोड़? 18 करोड़ रुपया. तो इसलिए एक जो अमृत योजना टप्पा के तहत के, उसका हम लोग रुके नहीं है. खुलसापाड़ा डैम है, हम रुके नहीं है. जो 1994 और 2004 के आसपास पहला डैम और उधर से जो पानी आया था ना, उस गांव से पानी की लाइन वो भी खराब है. तो उसका मजबूती करने के लिए हमने 25 करोड़ की मांग राज्य सरकार से की है. माननीय मुख्यमंत्री महोदय के उसमें एंडोर्समेंट किया है. वो लाइन मजबूती होकर वो भी आएगा. और जो खुलसापाड़ा के जो धरण अभी पानी आने वाला है 2030 में, हमें आवश्यकता बढ़ने वाली है ना, वो 2026-27 में पूरा होने वाला है. उसका भी डिस्ट्रीब्यूशन लाइन का काम तुरंत चालू करने के लिए हमने आग्रह किया है. उसका बाकायदा लेटर मेरे पास है. तो हमारे पास विजन है. ये जब ये गार्डन का उद्घाटन आपने किया है कुछ ही घंटों पहले, बहुजन विकास आघाड़ी से जुड़े पूर्व नगर सेवकों और सभापतियों ने भी उसका उद्घाटन किया है. बाकायदा श्रेय लेने की राजनीति भी शुरू हो गई है. इसका श्रेय आप किसे दोगे? नालासोपारा विरार के लोगों ने उनका कीमती वोट दे के
बहुमूल्य वोट दे के उनका जनप्रतिनिधि कहते मुझे चुना है, तो जनप्रतिनिधि के नाते मैंने वो गार्डन का उद्घाटन किया और प्लेग्राउंड का, मैदान का उसका उद्घाटन किया। कौन क्या करेगा, किसको कौन सा उद्घाटन करेगा, उससे मुझे मतलब नहीं है। लोग भले भाली भांति जानते हैं कितने उद्घाटन किए और कितना काम बाकी है, वो हमारे पास उसकी यादी है। हम जो काम करेंगे, हमसे जो होएगा, हम जो कर पाएंगे वही लोगों को बताते हैं और वही काम हम लोग करते हैं। वो काम पूरा करने तक उसके फॉलोअप रहते हैं। आपने देखा होगा कि महापालिका का जो हॉस्पिटल सर्वे नंबर 6 अचोला में जो उसका भूमि जो लैंड थी, वो ज़मीन माननीय न्यायालय की थी। जब मैं विधायक बनने के बाद मुझे ये मालूम पड़ा, मैं महापालिका में गया, इसका भूमि पूजन हुआ है, तो उसका काम क्यों नहीं चालू कर सकते? तो महापालिका तत्कालीन आयुक्त ने मुझे बताया कि ये प्रॉब्लम है। तभी से मैंने स्टार्ट किया, उसका फॉलो किया। तहसीलदार से लेके, कलेक्टर से लेके, कोंकण कमिश्नर तक, सीएम साहब तक, महसूल मिनिस्टर तक मैंने गया। मैंने सीएम साहब को पत्र लिखा और पत्र पे एंडोर्समेंट आज भी आपको मिलेगा। एंडोर्समेंट कलेक्टर कमिश्नर कोंकण को उन्होंने लिखा था कि तुरंत मीटिंग करो और उस बैठक में निर्णय ले लो कि हॉस्पिटल की जगह बिना मूल्य महापालिका को देने के लिए राजन नाईक की मांग है। तुरंत हो गया। वह पहले राज्य सरकार के नाम हो गया, उसके बाद ये वो जगह वसई विरार महापालिका के नाम, उसका पेपर है, मैं झूठ नहीं बोलता। उसका 4/20 की जीएडी का परमिशन की डेट है। आज भी वो डेट नाला सुपारा अलकापुरी और वसई का ये वसई पूर्व पश्चिम में जोड़ने वाला जो नायगांव और वसई के बीच में है, वो रोड का अभी भी जो जगह है वो महापालिका को हैंडओवर नहीं हुआ है। लेकिन ये जगह जो ओसवाल नगरी और विराट नगर का लाइन क्लियर है, उसको अंतिम मंजूरी लास्ट और आने वाले कार्यकाल में ये जो सॉइल टेस्टेड भी होने चालू हो जाएगा, वो सब चालू हो जाएगा। आप देखेंगे हाईवे से आने वाले रोड 2008 में एमआरडी ने बने थे, आप भली बात ही जानते हैं। तो विरार नाला सोपारा वसई के बने थे, उसके बाद बना नहीं है रोड, पैचवर्क। हमने कंक्रीट की मांग की है, उसका सर्वे, उसका सेंटर लाइन, दोनों बाजू कितना आएगा, यूटिलिटी डक, वह पानी जाने के लिए रास्ते, वो सब का प्लान अभी अंतिम स्टेज पे है। निश्चित रूप से मैं दावे के साथ कह सकता हूँ आने वाले कार्यकाल में ये रास्ते का भी काम चालू हो जाएगा। ओवरब्रिज, रोड ओवरब्रिज, रेलवे के ऊपर के नहीं, रोड के ओवरब्रिज, उसका भी काम चालू हो जाएगा। जो पानी यहाँ भरता है ना, बारिश में जल भरा होता है ना, उसके लिए नीरी और आईआईटी का अहवाल का इम्प्लीमेंटेशन, उसके साथ यहाँ 80 से 90 एकड़ जमीन नाला सोपारा वेस्ट में हमने जब यहाँ प्लेग्राउंड के आगे थोड़ा, जिसका माननीय पालक मंत्री महोदय ने देखा, उसके लिए हमने 50 करोड़ होल्डिंग पॉन्ड के लिए मांगे हैं। हम खाली होल्डिंग पॉन्ड करके नहीं छोड़ेंगे, उस एरिया में हम लोग चौपाटी बनेंगे ताकि यहाँ से समुद्र पे जाने की आवश्यकता नहीं पड़े। चौपाटी और एसटीपी का फिल्ट्रेशन का यह पानी, लोगों ने हमारे ऊपर विश्वास रखा है, हमारे ऊपर कर्जा दिया लोगों ने, हमें रिस्पॉन्सिबिलिटी छोड़ी है कि इस नाला सोपारा, वसई और विरार का विकास करो। ये विकास हम लोग निश्चित रूप से दावे के साथ कह सकते हैं, आने महापालिका तो भारतीय जनता पार्टी महायुति के पास आने वाली है और इस एरिया का विकास बहुत अच्छी तरह से निश्चित रूप से करने वाले। आज आपने देखा होगा प्लेग्राउंड, यहाँ गार्डन वगैरह है, उसका भी लोकार्पण का जो फेंसिंग वगैरह करके हम लोग करेंगे। जो आरक्षित जगह है और नया प्लान की भी क्षमता खत्म हुआ है, 2001 से 2021 तक था, तो नए डेवलपमेंट प्लान में हम लोग ऐसी प्रावधान करेंगे और जगह महापालिका को जो आरक्षित डालेंगे उसको तुरंत फेंसिंग करके उसमें अतिक्रमण न हो, उसके लिए प्रयास हम लोग करेंगे और वहाँ डेवलपमेंट करेंगे। आज महापालिका अगर पूछेंगे तो 56 या 57 और कुछ थोड़ा बहुत ज़्यादा लिया होगा, तो अंदाजन इतने डेवलपमेंट के लिए महापालिका ताबे ली है। लेकिन हमारा प्रयास ज़्यादा से ज़्यादा, लेकिन नागरिक सुविधा देने का प्रयास हमारा है, तो हम लोग उसमें 100% सक्सेस हो जाएंगे। आपले लाडके आमदार माननीय राजनजी नाईक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जलवाहिनीचा भूमिपूजन समारंभ होतोय।
यशवंत गौरव परिसरामध्ये हा नवीन वाढणारा परिसर आहे, नवीन नवीन इमारती होत आहेत, टॉवर होत आहेत आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न सातत्याने वाढतो आहे. और इसलिए केंद्र सरकारची अमृत 2 योजनेच्या अंतर्गत आमदार साहेबांनी महापालिकेला सूचना केल्या की ज्या जुन्या जलवाहिन्या आहेत त्या जलवाहिन्यांमध्ये वारंवार बिघाड येतो, त्यामुळे या सगळ्या भागामध्ये नवीन नेटवर्क होणं गरजेचं आहे आणि या भागामध्ये आमदार साहेबांच्या सूचनेनुसार नवीन एक झोन तयार करण्यात आला आहे आणि या भागामध्ये एकूण 5.5 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा जय असो. ज्यामध्ये 18 इंचाची मुख्य लाईन, त्याच पद्धतीने 14 इंच, 12 इंच आणि 6 इंचाची 3 किलोमीटरची लाईन आहे, जे डिस्ट्रीब्युशन पॉइंट आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये निळे मोरेगाव, श्रीप्रस्थ आणि आमचा समेळपाडा, या सगळ्या समेळपाड्याला 3.5 किलोमीटरची लाईन मंजूर झालेली आहे. श्रीप्रस्थामध्ये जवळपास 4 किलोमीटर आणि निळे गावामध्ये जवळपास 3 किलोमीटर असं एकूण हे मोठं नेटवर्क उभं राहत आहे आणि त्यामुळे लोकांना पाण्याची जी समस्या आहे, नवीन इमारती झाल्यानंतर जुन्या इमारती वाल्यांना पाण्याचा प्रॉब्लम होतो, उनको पानी कम मिलता है हमेशा. अभी 2 महीने के पहले बहुत सारी तकलीफ थी, हम लोगों ने पूरे सोसाइटी चेयरमैन, सेक्रेटरी, महापालिका के जो इंजीनियर थे उनके साथ बैठ के ये प्रॉब्लम सॉल्व करने का प्रयास किया, लेकिन वो टेम्पररी सोल्यूशन है. हमें परमानेंट सोल्यूशन चाहिए, तो ये बड़ा नेटवर्क होने की जरूरत थी. ये विषय हम लोगों ने आमदार साहब के पास रखा, उन्होंने महापालिका के जो इंजीनियर है उनको सूचना की और उस माध्यम से आज ये प्लान मंजूर होके ये नेटवर्क का काम शुरू हो जाएगा. अगले 3-4 दिन में यहाँ पाइपिंग का काम शुरू हो जाएगा. तो मैं आज इस शुभ अवसर पर यशवंत गौरव के सभी रहवासियों के तरफ से आमदार साहब का धन्यवाद करता हूँ. हम लोगों ने आपको वोट दिया, तो आप कि वो वोट का रिटर्न जो है वो हमें अनेक माध्यम से दे रहे हैं. यहाँ महापालिका का दवाखाना नहीं है, तो आने वाले दिनों में इस पुलिस चौकी के बाजू में जो जगह है वहाँ आरोग्य दवाखाना, जो बोलते हैं आपला दवाखाना, इसकी भी सूचना आमदार साहब ने प्रशासन को दी है. आने वाले 8-10 दिन में वो भी काम शुरू हो जाएगा, तो लोगों को यहाँ के आरोग्य सुविधा, महापालिका की आरोग्य सुविधा भी मिलेगी. मैं इस समय में यहाँ उपस्थित हमारे सीनियर जोगेंद्र प्रसाद चौबे जी, माजी नगर सेवक राजू ढगे जी, हमारी माजी नगर सेविका दिवेकर मैडम, आशुतोष जी और हमारे सभी सहकारी, सबका आभार व्यक्त करता हूं यशवंत गौरव की संकुल के तरफ से. और मैं चौबे जी को विनती करता हूं, आप हमें मार्गदर्शन करें. 132 नाराजगाव विधानसभा के लोकप्रिय आमदार राजन नाईक जी, मनोज पाटिल जी, दिवेकर मैडम, राजू ढगे जी और यहाँ पर उपस्थित सभी जिला मंडल के पदाधिकारी और भाई और बहनों, आज आप देख रहे हैं पिछले 35 सालों में क्या विकास हुआ इस क्षेत्र का. आपको मालूम है जब से राजन नाईक तब से आप देख रहे हैं कि हर एक क्षेत्र का इस क्षेत्र का विकास हो रहा है. हमारे भारतीय जनता पार्टी का एक ही उद्देश्य है इस क्षेत्र का विकास करना, और उसी रास्ते पर चल करके राजन जी हमारे इस क्षेत्र का विकास कर रहे हैं. और आप सभी लोग से एक ही विनती है कि आने वाले महानगर पालिका में जिस हिसाब से आपने लोकसभा में भारतीय जनता पार्टी के सांसद डॉक्टर हेमंत सावरा जी को भी जाए, उसी हिसाब से आपने विधानसभा में राजन नाईक जी को, स्नातक पंडित विलास तरी जी को आपने जिताया. उसी हिसाब से अगर
आप महानगर पालिका में आपको जिताना है, जिससे आपका जो भी विकास बाकी रहेगा वो पूरा आपका पूरा हो जाएगा। क्योंकि आपने 35-40 साल से, मुझे यहाँ पर कुछ 41 साल हो गए, क्या यहाँ पर विकास आप देख रहे हैं। इसके साथ में बहुत से महानगर पालिका की स्थापना हुई है, लेकिन वहाँ जाके देखिए, इन्होंने बहुजन विकास संघ ने कभी किसी का विकास नहीं किया, खाली खुद का विकास करके दिया। इसलिए मैं आप सभी व्यक्त करता हूँ, यहाँ पर लोगों की अधिक संख्या उपस्थित हुए हैं और राजन नाइक जी के कार्यों से लोग प्रभावित हैं, इसलिए एक एक कार्य का उद्घाटन हो रहा है। आप सभी लोग उपस्थित हैं, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार. भारतीय जनता पार्टीतर्फे आज जो इथे अमृत योजना 2मधून जो जलवाहिनी अंतरण्याचा कार्यक्रम इथे करण्यात येत आहे, त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले लाडके आमदार श्री राजनजी नाईक, मनोज पाटील साहेब आणि माझे सहकारी राजू डगे सर आणि चोबेजी, मुजफ्फरबाई आणि मंडळाचे पक्षाचे सर्व पदाधिकारी. आम्ही नवीन आहोत या पक्षामध्ये, तुम्ही आम्हाला सामील करून घ्या. बोलताना काही चूक झाली तर क्षमा असावी, परंतु आपणच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही इथे प्रवेश केला आणि एवढीच अपेक्षा आहे की या नालासोपारा शहराचा जास्तीत जास्त विकास घडावा. या विकासाच्या कामामध्ये जिथे जिथे आमचं सहकार्य अपेक्षित असेल, आम्ही खूप लहान आहोत तुमच्यापेक्षा, परंतु जिकडे जिकडे आमचं सहकार्य मदत अपेक्षित असेल ते नक्की मिळणार आणि तुमच्याकडनं देखील तेवढीच सहकार्याची अपेक्षा अशी आहे की या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा. मी आल्यापासून काल आम्ही जो पहिला कार्यक्रम आम्ही उपस्थित राहिलो भारतीय जनता पार्टी या नावाने, तर दत्त जयंतीचा कार्यक्रम होता आणि देवाच्या आशीर्वादाने आम्ही या पक्षामध्ये काम करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर हा आजचा दुसरा कार्यक्रम आहे आणि एवढा चांगला कार्यक्रम की वेगवेगळ्या ठिकाणी आत्ताच आपण एक गार्डनचं ओपनिंग करून आलो, इथे जलवाहिनीचं ओपनिंग आहे, परत आपण आता पोलीस स्टेशनच्या मागे जाणार आहे, तिथे गार्डनचं ओपनिंग आहे. आपणकडनं ऐकलं बऱ्याच वेळेला आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हॉस्पिटलचं काम होणार आहे, ब्रिजेसचं काम होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही अत्यंत खुश आहोत आणि याच प्रकारची प्रगती तुमच्या हातून घडावी अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते आणि इथे मला बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. माईकची व्यवस्था थोडीशी गडबड आहे. अमृत योजना टप्पा 2 भूमिपूजन समारोह असलेले आमचे नेते चौबेजी, मनोजजी पाटील, ज्यांनी 2005 पासून आम्ही नगरपालिकेत असो महानगरपालिकेचं काम एकत्र केलं. आमच्या सुषमाताई दिवेकर, आमचे राजू ढगेजी, आमचे जितेंद्र पाटील, आशुतोष घनसार साहेब, मॅकेंजी, रुपाली आणि सगळे तिथे असलेले सगळेच कार्यकर्ता, विनीत तिवारी, नागरेश्वर, सर्वच कार्यकर्ता बंधू भगिनीनो, मला जे सांगायचं आहे ते तिथेही सांगितलं, ते त्याची पूर्ववृत्ती करत नाही. काम आपल्याला खूप करायचं आहे. अशी शेकडो भूमिपूजन आपल्याला नजीकच्या काळात करायची आहेत. का जवळजवळ 300 कामं मी दिली आहेत आता, आणि हा निधी राज्य सरकार, जिल्हा नियोजन आणि महापालिका आमदार निधी याच्यातून ही कामं दिली आहेत. त्यामुळे ही कामं तातडीने आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहेत. जनता आपल्याबरोबर आहे, मतदार आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्या सेवेसाठी कुठेच कमी पडणार नाही हा शब्द आम्ही त्यांना देतो. मी तेव्हाही सांगितलं, आताही सांगतो की आमचा उद्देश एकच, वसई, नालासोपारा, विरारचा सर्वांगीण विकास करणं. इथल्या जनतेचं, इथे राहणारे जे हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, त्यांचं जीवन सुसह्य करणं, त्यांचा जो हक्क आहे, त्यांचा जो अधिकार आहे, नागरी सुविधा त्यांना मिळवण्याचा, त्यांना प्राप्त करण्याचा, तो आम्ही त्यांना देणार. आता लोक कुठल्याही भूलथापाला बळी पडणार नाहीत. त्यांनी ठरवलंय, देशामध्ये भाजप, महाराष्ट्रात भाजप महायुती आणि नालासोपारा, विरार, वसईमध्येही भाजप महायुती. कमळ कमळ कमळ. अधिक न बोलता ह्याचं काम लवकरात लवकर चालू होईल आणि पूर्णही होईल. इथे हायमासचं सांगितलं, हायमास ही इथे बसेल. तिकडे आपला दवाखाना इथे चालू होईल. शेवटी ही महापालिका जनतेच्या पैशातून, तुम्ही जो कर भरता त्या पैशातून चालणारी ही महापालिका आहे. त्यामुळे या महापालिकेच्या माध्यमातून चांगली विकास कामं आपल्याला करायची आहेत.
एवढं त्याने मी सांगतो आणि आणखीन 3-4 कार्यक्रमाला जायचं ते मग अधिक वेळ घेत नाही. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की मैदान चांगलं देणार म्हणजे देणार. तुमचा हक्क आहे तो इथे काय हे खाणी सगळी हे 8 दिवसामध्ये घाणसं निघाली पाहिजे. म्हणून मी थोडं विनीत सतीश पण ते आतमधलं पण ग्राउंड आहे. ते दोन्ही ग्राउंडची घाण निघणार. 8 दिवस जाते. कुठल्या कार्यक्रमात तुम्हाला खेळायला मिळत कायम तुम्हाला खेळायला मिळालं पाहिजे ना. काय मिळालं पाहिजे की नाही मिळणार ना. मिळणारच मिळणार. भारत माता की वंदे वंदे वंदे. भारतीय जनता पार्टी की How's the Josh? How's the Josh? How's the Josh? हे ग्राउंड तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. माझा नंबर गणपती बाप्पा एक मिनिट मला घरी घेऊन जायचा. ताकद लाव. चल दे दुसरा. शाबाश. वाह. चला तिसरा आहे कोण. वा रे वा. दगड पण फोडेल. एक दुसऱ्या कोणाच्या मित्राला दे ना तुझ्या. वाह क्या बात. हे घे पण घे. नारळ घे. अजून आहे. हे घे ना. अजून कोण आहेत सर तुम्ही. एक तुम्ही थोडासा. सर काय काय सुविधा पाहिजे मला सांगा. शाबाश. अच्छा बनवणार. खेळ मार्गाला गार्डन नालासोपारा पोलीस स्टेशनचं ग्राउंड म्हणून हे ग्राउंड फेमस आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी मी लहानपणापासून या ठिकाणी खेळायला येत होतो. परंतु आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री राजन नाईक साहेब यांनी या लहान मुलांच्या माध्यमातून इथे नारळ वाढवलेला आहे. आणि या ठिकाणी जे आता आपल्याला ग्राउंड दिसतंय याचा कायापलट आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिळणार. आणि हे ग्राउंड लहान मुलांसाठी खेळायसाठीच असणार आहे. हे सगळ्यांनी आपलं या ठिकाणी लक्ष द्या. अतिशय चांगली संकल्पना आमदारांच्या माध्यमातून सुरू आहे. एवढ्या दिवस जे डोळ्यांनी ग्राउंड दिसत होते ते काही दिवसानंतर दुर्लक्षात झाली, दिसेनाशी झाली. पण हा भारतीय जनता पक्षाचा टाइम आहे. हा भारतीय जनता पक्षाची वेळ आहे. या ठिकाणी खेळाच्या ग्राउंडवर खेळाचंच मैदान होणार. आणि येणाऱ्या काळामध्ये आज मुलं जी मोबाईलमध्ये अडकलेली आहेत, आज मुलं जे घरामध्ये अडकून आहेत, आज जी मुलं 10 बाय 10 15 बाय 10च्या खोलीमध्ये खेळतात ती मुलं या ठिकाणी येऊन खेळणार आहेत. आणि याचं सर्व श्रेय आज आपण सर्वांना जातं कारण आपण या ठिकाणी खेळायला येत आहे. भारत माता की म्हणून आमदार साहेबांना माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी अनेक असे ओपन ग्राउंड आहेत, मैदान आहेत. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही साहित्य आहेत, बसण्यासाठी बेंचेस आहेत. या सगळ्यांची व्यवस्था आपण या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कराल. आणि आपले हे जी लहान मुलं आहेत आज इकडे खेळतात आहेत, उद्या तालुक्यात खेळतील, परवा राज्यात खेळतील. आणि एक वेळ अशी येईल की याच ठिकाणी ग्राउंडवर खेळलेला मुलगा
आपल्या भारताच्या टीम मध्ये असेल, मी हे आपल्या सगळ्यांना सांगतो. यानंतर मी आपल्याला विनंती करेल की त्यांनी 2च शब्द त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. सतीशनी सगळी सांगितलं आहे, आपल्याला हे ग्राउंड तर करायचंच आहे. बाजूला सर्वे नंबर 36B काहीतरी आहे, तिथे सिनियर सिटीजनला बसायला विरंगुळा केंद्र आणि गार्डन येणाऱ्या काळामध्ये काम चालू होईल. हे ग्राउंड अतिशय चांगलं राहील, तुम्हाला जे ज्या फॅसिलिटी आहेत ते 100% मिळणार. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.